थ्री इडियट्स म्हणलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येणारं पात्र म्हणजे आमिर खान, ज्यात फुनसुक वांगडू हे त्याचं नाव. या मूवीमध्ये तो कॉमेडी करतो आणि तितकाच हुशारही असतो. तो शेवटी एक मोठा शास्त्रज्ञ असतो जो एका लहान गावामध्ये शिक्षण आणि वैज्ञानिक शोध लावत असतो. पण थ्री इडियट्स मधील फुनसुक वांगडू आणि लडाखमधील आंदोलन याचा काय संबंध असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लडाख भारताचं एक निसर्गरम्य शांततेचं प्रतीक असलेला भूभाग, पण आज हेच लडाख अस्वस्थ आहे आणि पेटून उठले. 24 सप्टेंबर 2025 लडाखमधील लेह शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उफाळून आले. 4 निष्पाप नागरिकांचा मृत्यूही झाला आणि 50 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. या आंदोलकांची मागणी आहे लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टाअंतर्गत संरक्षण मिळावे. या आंदोलनाचे नेतृत्व आणि या मागण्यांना आवाज देत आहेत समाजसेवक सोनम वांगचुक. हे तेच सोनम वांगचुक आहेत ज्यांच्या जीवनावर थ्री इडियट्स मधील फुनसुक वांगडू हे कॅरेक्टर आहे. हे मागील 35 दिवसापासून उपोषणावर होते, पण काल त्यांची परिस्थिती बिघडली आणि त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथूनच वातावरण चिघळले. निदर्शकांनी लेहमधील बीजेपी कार्यालय आणि सीआरपीएफ वाहनं पेटवली. पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या, लाठीचार्ज आणि काही ठिकाणी गोळीबार देखील केला. सरकारने लेहमध्ये कर्फ्यू लागू केला आणि 5 पेक्षा अधिक लोकांवर जमावबंदी घातली. पण लडाखच्या राज्यपालाचं म्हणणं आहे की हे आंदोलन काही आंतरराष्ट्रीय शक्तीच्या प्रभावाखाली घडत आहे, जसे की बांगलादेश आणि नेपाळमध्ये झाले. पण प्रश्न असा आहे की जर एक भूभाग इतका अस्वस्थ असेल तर का लडाखच्या लोकांना वाटतं की त्यांना दिल्लीकडून न्याय मिळत नाही? का त्यांच्या हक्कासाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र ब्रीफ.